आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संजय काकांच्या प्रचारासाठी अमित शहांची सांगली जिल्ह्यातल्या विटामध्ये सभा। उद्धव ठाकरे गटावर नकली शिवसेना म्हणत अमित शहांची टीका। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाही। बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राणे, राज ठाकरे आणि शिंदे। रत्नागिरीतील सभेतून शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सभेनंतर अमित शहा किरण सामंतांमध्ये चर्चा। राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, शहांचे सामंतांना आदेश। किरण सामंतही रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारीसाठी इच्छुक होते। शरद पवारांनी राज्यात जे वातावरण तयार केले त्यामुळे मोदींना भीती। पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलं। रोहित पवारांचा हल्लाबोल। बारामतीत लेक सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार प्रचाराच्या मैदानात। बारामतीतल्या महिला मेळाव्याला उपस्थिती। वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही। सांगलीतला वाघ कोण 4 जूनला कळेल, संजय राऊतांचा विश्वजित कदमांना टोला। सांगलीच्या विकासात वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम आणि विश्वजित कदमांचा मोठा वाटा आहे। त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही। राऊतांना गांभीर्याने घेऊ नका, नाना पटोलेंचं संजय राऊतांना उत्तर। बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा। शिक्षक संघटनेकडून सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी। पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात।